श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 23वा सर्ग वाचणार आहोत. विश्वामित्रांबरोबर श्रीराम आणि लक्ष्मणाचे शरयू गंगेच्या संगमाजवळ पुण्याश्रमात रात्री राहणे. जेव्हा रात्र सरली आणि सकाळ झाली तेव्हा महामुनी विश्वामित्रांनी पानांच्या शय्येवर झोपलेल्या त्या 2 कुकुस्थ वंशी राजकुमारांना म्हटले, नरश्रेष्ठ राम, तुझ्यासारखा पुत्र लाभल्यावर महाराणी कौसल्या सुपुत्र जननी म्हटली जाते. हे पहा, पूर्व दिशेकडील संध्या उजळली आहे. उठा आणि प्रतिदिन केली जाणारी देवासंबंधीची कार्य करा. महर्षींचे हे परम उदार वचन ऐकून त्या 2 नरश्रेष्ठ वीरांनी स्नान करून देवांना तर्पण करून परम उत्तम जपनीय मंत्र गायत्रीचा जप करण्यास सुरुवात केली. नित्यकर्म संपवून महापराक्रमी श्रीराम आणि लक्ष्मण अत्यंत प्रसन्न होऊन तपोधन विश्वामित्रांना प्रणाम करून तेथून पुढे जाण्यासाठी उत्सुक झाले. जाता जाता त्या महाबली राजकुमारांनी गंगा आणि शरयूच्या शुभ संगमावर पोहोचून तेथे दिव्य त्रिपथगा नदी गंगेचे दर्शन घेतले. संगमाजवळ शुद्ध अंतःकरणाच्या महर्षींचा एक आश्रम होता. तेथे ते हजारो वर्षांपासून तीव्र तपश्चर्या करीत होते. तो पवित्र आश्रम बघून रघुकुलनंदन श्रीराम लक्ष्मण फार प्रसन्न झाले. ते महात्मा विश्वामित्रांना म्हणाले, भगवन, हा कोणाचा पवित्र आश्रम आहे आणि इथं कोण पुरुष राहतो हे आम्ही दोघे ऐकू इच्छितो. आमच्या मनात उत्सुकता आहे. त्या दोघांचे ते बोलणे ऐकून मुनिश्रेष्ठ विश्वामित्र हसून म्हणाले, रामा, हा आश्रम पहिल्यांदा ज्याच्या अधिकारात होता त्याचा परिचय करून देतो. तो ऐक. विद्वान पुरुष ज्याला काम म्हणतात तो कंदर्प पूर्वकालात मूर्तिमान होता. शरीर धारण करून हिंडत होता. त्या दिवसात भगवान शिव याच आश्रमात चित्त एकाग्र करून नियमपूर्वक तपश्चर्या करत होते. एक दिवस समाधीतून उठून देवेश्वर शिव मरुदगणांच्या बरोबर कुठंतरी जात होते. त्याच वेळेस दुर्बुद्धी कामाने त्यांच्यावर आक्रमण केले. ते पाहून महात्मा शिवांनी हुंकार करून त्याला थांबविले. रघुनंदन भगवान रुद्रांनी कोपदृष्टीने त्याच्याकडे पाहिले. मग तर त्या दुर्बुद्धीचं सारं अंग त्याच्या शरीरापासून जीर्णशीर्ण होऊन पडलं. तिथं दग्ध झालेल्या महामना कंदर्पाचं शरीर नष्ट झालं. देवेश्वर रुद्रांनी आपल्या क्रोधाने कामाला अंगहीन करून टाकलं. रामा, तेव्हापासून तो अनंग नावाने प्रसिद्ध झाला. शोभाशाली कंदर्पाने जिथे आपलं अंग सोडलं तो प्रदेश अंगदेश नावाने प्रसिद्ध झाला. हा त्याच महादेवांचा पुण्याश्रम आहे. वीर, हे मुनी लोक पूर्वकाली त्या शिवांचे धर्मपरायण शिष्य होते. त्यांचं सारं पाप नष्ट झालं आहे. शुभदर्शन राम, आज रात्री आपण इथेच या पुण्य पाण्याच्या नद्यांचा सहवासात निवास करूया. उद्या सकाळी या पार करू. आपण सर्व लोक पवित्र होऊन या पुण्याश्रमात जाऊ. इथं राहणं आपल्यासाठी फारच चांगलं होईल. नरश्रेष्ठ, इथे स्नान करून जप आणि हवन केल्यानंतर आपण रात्री मोठ्या सुखाने राहूया. ते लोक तिथे अशा प्रकारे आपसात बोलत असतानाच त्या आश्रमात निवास करणारे मुनी तपस्याद्वारा प्राप्त झालेल्या दूरदृष्टीने त्यांचे आगमन जाणून मनोमन प्रसन्न झाले. त्यांच्या हृदयात हर्षोल्लास भरून राहिला. त्यांनी विश्वामित्रांना अर्घ्य, पाद्य, अगदी अतिथी सत्काराची सामग्री समर्पण केल्यावर श्रीराम आणि लक्ष्मणाचेही आतिथ्य केले. यथोचित सत्कार करून त्यांनी या अतिथींचे वेगवेगळ्या कथा वार्ता सांगून मनोरंजन केले. नंतर त्या महर्षींनी एकाग्र चित्ताने व्यवस्थित संध्यावंदन व जप केला.
त्यानंतर तेथे राहणाऱ्या मुनींनी बाकी उत्तम व्रतधारी मुनींबरोबर विश्वामित्र इत्यादींना झोपण्यासाठी योग्य अशा ठिकाणी पोहोचविले. संपूर्ण इच्छांची पूर्ती करणाऱ्या त्या पुण्य आश्रमात विश्वामित्र आदींनी मोठ्या सुखाने निवास केला. धर्मात्मा मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांनी त्या मनोहर राजकुमारांचे सुंदर कथांद्वारे मनोरंजन केले. इथे 23वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 24वा सर्ग वाचूया. श्रीराम व लक्ष्मणाने गंगा पार करताना विश्वामित्रांना पाण्यात होणाऱ्या तुमुलध्वनीबाबत प्रश्न विचारले. विश्वामित्रांनी त्यांना कारण सांगणे आणि मलद, करुष व ताडाच्या वनाचा परिचय करून देताना ताटकावधासाठी आज्ञा देणे. त्यानंतर निर्मल प्रभातकाली नित्य कर्म झाल्यावर विश्वामित्रांना पुढे करून शत्रुदमनवीर श्रीराम आणि लक्ष्मण गंगा नदीच्या तीरावर आले. त्यावेळेस उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या त्या पुण्याश्रम निवासी मुनींनी एक सुंदर नाव मागवून विश्वामित्रांना म्हटले, महर्षी, आपण या कुमारांना पुढे करून या नावेत बसावे आणि निर्विघ्नपणाने तरून जावे, त्यामुळे उशीर होणार नाही. विश्वामित्रांनी फारच छान असे म्हणून त्या महर्षींचे आभार मानले आणि ते श्रीराम आणि लक्ष्मणाबरोबर समुद्रगामिनी गंगा पार करू लागले. गंगेच्या मध्यावर आल्यावर लहान भावासहित तेजस्वी श्रीरामांना 2 पाण्याच्या टकरीचे मोठे आवाज ऐकू येऊ लागले. हा कसला आवाज आहे, का आणि कोठून येत आहे, ही गोष्ट जाणून घेण्याची त्यांना आतून इच्छा झाली. तेव्हा श्रीरामांनी नदीच्या मध्यावर मुनीवर विश्वामित्रांना विचारले, पाणी एकमेकात मिसळल्याने असा मोठा आवाज का येत आहे? श्रीरामांच्या या बोलण्यात हे रहस्य जाणून घेण्याची उत्कंठा पुरेपूर भरली होती. ते ऐकून धर्मात्मा विश्वामित्रांनी त्या महान आवाजाचे निश्चित कारण सांगताना म्हटले, नरश्रेष्ठ राम, कैलास पर्वतावर एक सुंदर सरोवर आहे. ते ब्रह्मदेवांनी आपल्या मानसिक संकल्पाने प्रकट केलेले होते. मनाद्वारे निर्माण झाल्याने त्या सरोवराचे नाव मानस आहे. त्या सरोवरातून एक नदी निघालेली आहे. ती अयोध्यापुरी जवळून वाहते. ब्रह्मसरापासून आल्याने ती पवित्र नदी शरयू नावाने प्रसिद्ध आहे. तिचंच पाणी गंगेत मिसळत आहे. 2 नद्यांच्या पाण्याच्या संघर्षणाचं हा मोठा आवाज होत आहे. त्याची कशाशीच तुलना नाही. राम, तू आपल्या मनावर संयम ठेवून या संगमाच्या पाण्याला प्रणाम कर. हे ऐकून त्या अत्यंत धर्मात्मा भावांनी त्या 2 नद्यांना प्रणाम केला आणि गंगेच्या दक्षिण किनाऱ्यावर उतरून ते दोघे भाऊ चटचट पावले उचलीत चालू लागले. त्यावेळेस इक्ष्वाकू कुलनंदन राजकुमार श्रीरामांनी आपल्या समोर एक भयंकर जंगल पाहिले. तेथे मनुष्याच्या अस्तित्वाची काहीच खूण नव्हती. ते पाहून त्यांनी मुनीश्वर विश्वामित्रांना विचारले, गुरुदेव, हे जंगल मोठं अद्भुत व दुर्दम आहे. इथे चहोकडून किर्र आवाज करणाऱ्या किड्यांचे ध्वनी येत आहेत. हिंसक किडे आहेत. भयंकर आवाजांचे पक्षी सगळीकडे पसरले आहेत. निरनिराळी श्वापद भयंकर आवाज करीत आहेत. सिंह, वाघ, रानडुकरे, हत्तीही या वनाची शोभा वाढवीत आहेत. धावडा, साग, अर्जुन, बेल, शिसव, पाटल आणि बोरांच्या वृक्षांचं हे भयानक वन कोणतं आहे? त्याचं नाव तरी काय आहे? तेव्हा महान तेजस्वी महामुनी विश्वामित्रांनी त्यांना सांगितले, वत्सा, ककुस्थ नंदना, हे भयंकर वन ज्याच्या अधिकारात आहे त्याची माहिती ऐक. नरश्रेष्ठ, पूर्वीच्या काळी इथे 2 समृद्धशाली लोकवस्तीचे प्रदेश होते. हे दोन्ही देश देवांच्या प्रयत्नाने निर्माण झालेले होते. राम,
पूर्वीची गोष्ट आहे. वृत्रासुराचा वध केल्यावर देवराज इंद्र मलिन झाला होता. भुकेनेही त्याला ग्रासले होते आणि त्याच्या मनात ब्रह्महत्या प्रविष्ट झाली. तेव्हा देवांनी आणि तपोधन ऋषींनी मलिन इंद्राला गंगाजलाने भरलेल्या कलशाने नहायला घातले आणि त्याची मलिनता व भूक नष्ट केली. या भूभागात देवराज इंद्राच्या शरीरातून उत्पन्न झालेला मल व क्षुधा देऊन देवतालोक प्रसन्न झाले. इंद्र पूर्ववत निर्मल व क्षुधाहीन झाला तेव्हा त्याने प्रसन्न होऊन या देशाला हा उत्तम वर दान केला. हे 2 देश पुढं मलद व करुष या नावाने प्रसिद्ध होतील. माझ्या अंगावरून निघालेला मळ धारण करणारे हे 2 देश पुढे समृद्धशाली होतील. बुद्धिमान इंद्राकडून झालेल्या त्या देशाची पूजा पाहून देवांनी इंद्राची वाहवा केली. शत्रुदमना मलद व करुष हे दोन्ही देश दीर्घकाळ समृद्ध धनधान्याने प्रसन्न आणि सुखी राहिले. काही वेळाने इथे इच्छेनुरूप रूप धारण करणारी एक यक्षिणी आली. ती आपल्या शरीरात 1000 हत्तींचे बळ धारण केलेली होती. तिचे नाव ताटका. ती बुद्धिमान सुंद नावाच्या राक्षसाची पत्नी आहे. मारीच नावाचा राक्षस इंद्राप्रमाणे पराक्रमी आहे. तो ताटकेचा मुलगा आहे. त्याचे दंड पुष्ट, गोल, डोके मोठे, तोंड वासलेले आणि शरीर विशाल आहे. तो भयानक आकाराचा राक्षस इथल्या प्रजेला सारखा त्रास देतो. रघुनंदना, ती दुराचारिणी ताटकाही नेहमी मलद आणि करुष या 2 देशांचा नाश करीत असते. ती यक्षिणी 6 कोसांपर्यंतच्या मार्गाला घेरून या वनात राहत असते. म्हणून आपल्याला जिकडे ताटिका वन आहे तिकडेच गेले पाहिजे. तू आपल्या बाहुसामर्थ्यानं त्या दुराचारिणीला मारून टाक. माझ्या आज्ञेनुसार या देशात पुन्हा निष्कंटक होऊ दे. हा देश असा रमणीय असून देखील या वेळेस इथे कोणी येऊ शकत नाही. रामा, त्या असहाय्य आणि भयानक यक्षिणींनी हा देश उजाड करून टाकला आहे. हे जंगल असं भयंकर का आहे हे मी तुला सांगितलं. त्या यक्षिणीचं हा प्रदेश हा उजाड करून टाकला आहे आणि आजही तिने आपला क्रूर कार्य थांबविलेले नाही. इथे 24वा सर्ग पूर्ण झाला. मंडळी, ही रामकथा वाचत असताना अक्षर लहान असल्याने आणि काही वेळा ती पुसट दिसत असल्याने चुकीमुळे एखाद्या वेळेस उच्चार मागे पुढे किंवा चुकीचा झाला असल्यास प्रभू श्रीरामांची आणि श्रोतेहो तुम्हा सर्वांची क्षमा मागते. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.